नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे 26 जानेवारी। 26 जानेवारी निमित्त मी हे स्वीट बनवत आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम गणतंत्र दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता आपण बनवणार आहोत तिरंगी रंगाचे मिठाई। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी दूध छान असं उबाळून आलं, उकळी आली दुधाला की त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 वाटी खोबऱ्याचा किस, त्यानंतर 2 चुटकी विलायची पावडर, त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकायची आहे। तर हे नारळाचा जे किस आहे ते आपल्याला अगोदर थोडा वेळ दुधामध्ये मस्त असं शिजून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल, नरम होईल। तर मी शिजून घेतलेला आहे थोडा वेळ। त्यानंतर आता मी घालणार आहे त्याच वाटीने 1 वाटी मिल्क पावडर जे आहे ते आपण वाढू पण शकता, घट्ट जर झालं नाही तर आपलं बॅटर, किंवा नुसतं मिल्क पावडरचे जरी केले खवा टाकून तरी छान लागतील। ते तर अगदी खव्याच्या पेढ्यासारखेच लागतील। तर आता आपल्याला काय बाहेर जाऊन स्वीट मार्टमधून आणायची गरज नाही, आपण आता घरीच बनवायचं आहे अशा प्रकारे। आणि आपला गणतंत्र दिवस साजरा करायचा आहे, आपणही खुश आणि आपले लेकरं पण खुश। तर त्यामुळे मी आता काय केलेलं आहे, ह्याचे 3 भाग बनवलेले आहेत। हे जे आपलं सारण आहे ह्या सारणाचे आपण 3 भाग बनवून घेणार आहोत। 3 भाग बनवले होते पण थोडंसं असं मला घट्ट झालं नाही असं वाटत होतं, म्हणून परत मी मिसळवले एक वेळेस मध्ये। त्यानंतर आता मी 2 भाग जे आहेत ते बाजूला काढून घेतलेले आहेत आणि हे टाकलेलं आहे मी नारंगी कलर। तर ते फूड कलर आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं मी दूध ॲड करून लिक्विड तयार करून घेतलं। तर ते छान असं मिक्स झाल्याच्या नंतर मी हिरवा कलर बनवणार आहे। तर हिरवा कलर पण त्याचप्रमाणे मी बनवून घेतलेला आहे। आणि कढई जी आहे ती गॅस बंद आहे, तर आपण गॅस जे आहे ते बंदच ठेवायचं आहे आपल्याला। आपलं बॅटर जे आहे ते ऑलरेडी घट्ट झालेलं आहे, तर त्यामुळे काय होईल, गॅस जर चालू राहिला तर चिटकल्या जाईल। त्याप्रमाणे मी हिरवा पण कलर बनवून घेतलेला आहे। तर आपल्याला आता हे तिन्ही कलर एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे, थोडा वेळ असं थंड होऊ द्यायचं आहे। हवेनं काय होईल, थोडंसं कडक झाल्या जाईल, आणि कडक झाल्यामुळे काय होईल, आपल्याला पेढे बनवण्यासाठी सोपं जाईल, हाताला चिटकणार नाही। मी काय हाताला तेल वगैरे तूप वगैरे काय लावून घेतलेलं नाही आहे। मी आता माझं छोटे छोटे बॉल जे आहेत ते बनवून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आणि कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर कमेंट केली तर मला पण छान वाटेल। खूप छान असे बनत आहेत आणि आकार पण खूप छान आलेला आहे। वाव, हातात घेतल्यावरच किती सुंदर दिसत आहे, कलर खूप छान दिसत आहे आणि चव पण खूप छान अशी झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला पण आवडेल, तुमच्या लेकरांना पण आवडेल, आपणही खुश आणि आपले लेकरं पण खुश। अगदी त्याचप्रमाणे मी सर्व बॉल जे आहेत हिरव्या कलरचे बनवून घेत आहे। चव जे आहे ते खूपच अतिशय सुंदर अशी झालेली आहे। आता ह्यासाठी आपल्याला काय हलवायच्याकडे जाण्याची गरज नाही आहे, स्वीट मार्टमधून आणण्याची गरज नाही, आपण अशा प्रकारे सर्व घरीच बनवून घेणार आहोत। दिसायला तर खूपच आकर्षक झालेले आहेत, असं वाटतच नाही आहेत की घरी बनवलेत म्हणून। प्लेटामध्ये ठेवल्याच्या नंतर पण 3 कलर किती छान दिसत आहेत, त्याला एकत्रित करण्याची गरज पण नाही आहे। हे 3 कलर जरी असे बाजूला ठेवले तरी पण खूप सुंदर दिसत आहेत। तर मी हे 3 एकत्र हातावर घेऊन असे मस्त गोल गोल फिरून घेत आहे। तर तुम्हाला जे आवडेल आकार ते आकार देऊ शकता, किंवा एका प्लेटामध्ये काढून 3 लेयर एकावर एक ठेवून त्याच्यात तुम्ही वड्या पण कापून घेऊ शकता आणि त्याच्यावर चांदीचं वर्क पण करू शकता। वाव, खूपच सुंदर दिसत आहे, खूप, आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहेत, खूप छान झालेले आहेत। असेच बनवायचे, स्वस्त खायचं आणि मस्त राहायचं, अजिबात बाहेरचं खायचं नाही। वाव, व्हेरी नाईस। भेटूयात पुढील भागात, धन्यवाद।